जय शिवराय. मिरची उत्पादक शेतकरी सध्याच्या घडीला मिरचीला जो बेसल डोस टाकायचा आहे त्याविषयी खूप काही शेतकरी विचारपूस करताय. तर मिरचीला कोणता बेसल डोस टाकायला पाहिजेत, कारण की सुरुवातीलाच बेसल डोस टाकल्यानंतर आपण मल्चिंग त्यावरती आता टाकून देतो आणि मल्चिंग टाकल्यानंतर खूप काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बेसल डोसमध्ये आम्हाला किट वगैरे जे काय असेल तो पूर्ण डोस सांगा. तर शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला खूप काही शेतकरी विचारतात की निमोळी पेंट टाकायला पाहिजेत का, मायक्रोन्यूटन किट टाकायला पाहिजेत का, त्यासोबतच कार्बोफ्युरॉन असेल, थायमेट असेल जे बंद झालेले पण सध्याच्या घडीला क्लोरो दाणेदार त्या ठिकाणी शेतकरी यूज करताय, काही शेतकरी फिप्रोनिल यूज करताय. तर खूप काही शेतकऱ्यांचे असे वेगवेगळे प्रश्न असतात. तर त्यामध्ये खरंच एवढ्या प्रकारचं सर्व एकत्रित मिश्रण जे सर्व अन्न घटक एकत्रित द्यायला पाहिजेत का, तर शेतकरी बंधूंनो याचं उत्तर आहे नाही द्यायला पाहिजेत. कारण की जर एवढे एकत्रित अन्नद्रव्य आपण जर एकत्र देत असेल तर त्याची रासायनिक क्रिया घडून जमिनीमध्ये जे काही इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी असते तर तिचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे मातीचा इसीचा प्रॉब्लेम येतो. इसी वाढल्यामुळं जमिनीतील खूप काही खतामध्ये क्षार असतात, त्याच्यामुळं जी काय इसीचा प्रॉब्लेम येतो तर त्यामुळं पिकावर त्याचा नक्कीच दुष्परिणाम होतो. त्यासोबतच शेतकरी बंधूंनो, एवढे जर एकत्रित खतं जर आपण घेत असेल तर त्याचं कारण हे असतं की ज्या ठिकाणी आपण रासायनिक खतं एकत्रित घेताना त्यामध्ये त्यांची जी रासायनिक क्रिया घडते आणि रासायनिक क्रिया घडल्यानंतर त्याचा कोणताही त्याच्यातील एक घटक ब्लॉक होऊन जातो. जसं आपण झिंक फॉस्फेट आणि झिंक सल्फेट आणि फॉस्फेट एकत्र जर घेतलं तर फॉस्फरसची आणि झिंक सल्फेटची एकत्रित क्रिया होऊन झिंक फॉस्फाईड नावाचा घटक तयार होतो, म्हणजे जवळजवळ उंदर माराचं जे औषध असतं ते तयार होतं. त्याच ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट आणि फॉस्फरस एकत्र आल्यावर मॅग्नेशियम फॉस्फेट नावाचा घटक तयार होतो. कॅल्शियम सोबतही तसंच होतं. कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र आल्यावर त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो. त्या ठिकाणी फॉस्फरस ब्लॉक होऊन जातो. पिकाला फॉस्फरस आपण दिल्यानंतरही मिळत नाही. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, खूप काही शेतकरी विचारतात की किट सोबत आपण 10-26-26 DAP जे काय रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे तर NPK सोबत इतर किट द्यायला पाहिजेत का, त्याचं उत्तर आहे नाही. शेतकरी बंधूंनो, उत्पादन खर्च वाढून आपल्याला त्या ठिकाणी उलट त्याचे दुष्परिणामच भोगावं लागेल. कारण की फॉस्फरस जर ब्लॉक झाला, सर्वात नाजूक घटक आहे की ज्या कोणत्याही खतासोबत जर त्याची कनेक्टिव्हिटी जर झाली तर त्या ठिकाणी त्याची रासायनिक क्रिया घडून फॉस्फरस हा ब्लॉक होऊन जातो किंवा तो वाहून जातो किंवा लीच आउट होतो. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, फॉस्फरस सोबत इतर अन्न घटक एकत्र घेऊ नका. जसं की सांगायचं जर झालं तर एका पिंजऱ्यामध्ये वाघ शेळी एकत्र होऊ शकत नाही किंवा एका पिंजऱ्यामध्ये सर्व जंगलातले प्राणी एकत्र होऊ शकत नाही, पण ते जंगलात एकत्र राहू शकतात. त्या पद्धतीनं जमिनीमध्ये खतं वेगवेगळ्या वेळी द्या.